भारतातील वैद्यकीय संशोधन क्षेत्रात अभिमानास्पद भर घालत डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी एक अत्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलंय. सुपर बोन ग्लू, जो तुटलेली हाडं अवघ्या 2 मिनिटात जोडू शकतो. या प्रगत जैव वैद्यकीय ग्लूमुळे मेटल रॉड किंवा स्क्रू वापरण्याची गरज भासत नाही. तसंच शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न होता हाडांची सहज पुनर्बांधणी शक्य होणार आहे. संशोधकांच्या या यशामुळे डी.वाय. पाटील विद्यापीठानं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. भारतातील वैद्यकीय संशोधन क्षेत्रात अभिमानास्पद भर घालत डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी एक अत्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलंय. सुपर बोन ग्लू, जो तुटलेली हाडे अवघ्या 2 मिनिटात जोडू शकतो. या प्रगत जैव वैद्यकीय ग्लूमुळे मेटल रॉड किंवा स्क्रू वापरण्याची गरज भासत नाही. तसंच शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न होता हाडांची सहज पुनर्बांधणी शक्य होते. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागातील संशोधकांनी या संशोधनात पुढाकार घेतलाय. प्राध्यापक C.D. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी B. कास्टे आणि संशोधक विद्यार्थिनी निकिता अमर शिंदे यांनी हा सुपर बोन ग्लू विकसित केला असून त्यासंबंधीची माहिती दिली आहे. बोन फ्रॅक्चर ट्रीटमेंटसाठी आपण काही करू शकतो का, हा प्रॉब्लेम म्हणजे आपण सोडवू शकतो का असं डोक्यात आलं. आणि त्याच्यावर प्रयत्न करताना जसं आपण घरामध्ये काही वस्तू तुटलेली असेल की सहज फेविक्विक घेतो आणि 2 तुटलेल्या वस्तू सहजरित्या जोडतो. तर असं काही बोन फ्रॅक्चर ट्रीट करण्यासाठी आपण करू शकतो का हे डोक्यात आलं. जसं 2 तुटलेली हाडं असतील आणि फेविक्विकसारखं असं एक ग्लू तयार केलं आपण जे 2 तुटलेली हाडं इझिली जोडेल, असं काही करता येतं का. आणि या अनुषंगाने आमचा रिसर्च सुरू झाला. तर हा रिसर्च करताना आम्ही सुरुवातीला नॅचरल पॉलिमर्स वापरून हे ग्लू बनवायचा प्रयत्न केला. पण आमचे सुरुवातीचे बरेचसे प्रयत्न अयशस्वी ठरले. कारण आम्ही जसा फेविक्विकमध्ये जो चिकटपणा असतो तो चिकटपणा आम्ही तयार करू शकलो नाही त्या ग्लूमध्ये. नंतर आम्ही नैसर्गिक फिजिकल क्रॉस लिंकिंग वापरून आणि बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स वापरून हे सुपर बोन ग्लू तयार केलं. आणि हे सुपर बोन ग्लू याच्या प्री क्लिनिकल टेस्ट केल्या. आणि प्री क्लिनिकल टेस्टमध्ये हे जे सुपर बोन ग्लू आहे ते यशस्वीरित्या तुटलेली हाडं तर जोडतंच, पण त्याचं बोन फ्रॅक्चर हिलिंगसुद्धा करतं. क्लिनिकल चाचण्यांमध्ये हिमोकॉम्पॅटिबल आणि सायटोकॉम्पॅटिबल असल्याचं सिद्ध झालंय. विस्टर रॅट प्रजातीवर हा प्रयोग यशस्वी झालाय. यामध्ये ऑस्टिओइंडॅक्टिव्ह आणि ऑस्टिओकंडॅक्टिव्ह गुणधर्म हाडांची जलद गतीनं वाढ होण्यास मदत होते. फक्त 28 दिवसात ग्लू पूर्णतः विघटित होऊन त्या जागी नवीन हाड तयार होऊ लागतं. हा ग्लू सर्व वयोगटातील रुग्णांसाठी सुरक्षित असून सोपे उपचार, वेदनामुक्त, कमी खर्चात आणि जलद गतीनं बरं होण्यात याची मदत होणार आहे. या तंत्रज्ञानामुळं भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवा आरोग्य दृष्टिकोन उभा राहू शकतो, असं डॉक्टर शिवाजी कास्टे यांनी सांगितलं. पेशंटसाठी ॲडव्हान्टेज असं की हे सुपर बोन ग्लू 1 टाईम ॲप्लिकेशन आहे. म्हणजे मेटल ॲलॉय स्क्रूसारखं नाही आहे की त्याला आपल्याला वारंवार हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे. हे 1 टाईम ट्रीटमेंट आहे. तुटलेली हाडं एकदा तुम्ही ट्रीटमेंटसाठी हे सुपर बोन ग्लू वापरून जोडू शकता आणि नंतर तुम्हाला परत हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही आहे. आणि 28 दिवसामध्येच हे जे सुपर बोन ग्लू आहे ते तुमच्या बॉडीमध्येच विरघळून जातं आणि तुमचे बोन फ्रॅक्चर रिपेअर होण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा सुरू होते. आणि अगदी 12 वीक्समध्येच पूर्णपणे बोन फ्रॅक्चर हिलिंग होतं. आणि या बोन सुपर ग्लूचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहे, हे महत्त्वाचं. आणि हे सुपर बोन ग्लू वापरल्यामुळं पेशंटचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. तर 50% जास्त पेशंटची बचत हे या सुपर बोन ग्लूमुळं होणार आहे. यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं डॉक्टर शिवाजी कास्टे यांनी सांगितलं. या सुपर बोन ग्लू डेव्हलपमेंटमध्ये विद्यापीठाचे प्रेसिडेंट आणि चान्सलर माननीय संजय D. पाटील साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत झालेली आहे.
त्यांनी तात्काळ 10 लाख रुपयाचं फंडिंग इंट्राम्युरल प्रोजेक्टमार्फत या प्रोजेक्टसाठी सँक्शन केलं आणि त्यामुळेच हे प्रोडक्ट जे आहे ते लवकरात लवकर आम्ही बनवू शकलो. या सुपर बोन ग्लूचे इंडियन पेटंट देखील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून नोंदवण्यात आलं आहे. सुपर बोन ग्लू हे केवळ एक उत्पादन नाही, तर मेटल फ्री ऑर्थोपेडिक सर्जरीकडे वाटचाल करणारं भविष्यातील व्यावसायिकीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. भारताला स्वदेशी आरोग्य तंत्रज्ञानात अग्रस्थानी नेणारं हे संशोधन भविष्यात हजारो रुग्णांचे आयुष्य सुलभ आणि वेदनामुक्त करेल, यात शंका नाही. संशोधन यशस्वी केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर R.K. शर्मा आणि कुलसचिव डॉक्टर फी भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.